पासून अखंड चालत आलेल्या परंपरेनुसार दरवर्षी आषाढी वारीच्या पहाटे 5 वाजल्यापासून विठ्ठल रुक्मिणीची महापूजा ही महाराष्ट्रामध्ये तरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या यांच्या हस्ते केली जाते। परंतु यांच्या हस्ते तर केलीच जाते, परंतु यांच्याबरोबर एक असं नशीबवान दाम्पत्य असतं, पती पत्नी असतात की ज्यांच्या गळ्यामध्ये माळ असते आणि ते त्या विठ्ठलाचे त्या वर्षीचे महापूजा करण्याचे मानकरी ठरलेले असतात। आता या वर्षी 2026च्या आषाढी वारीची जी महापूजा आहे, या महापूजेचे मानकरी नेमके कोण ठरले आहेत किंवा हे मानकरी ठरवण्याचा अधिकार कोणाकडे असतो, हे मानकरी कोणत्या अटीवर ते ठरतात, याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ हा आजचा असणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वाच्या आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहताय पुन्हा एक नवीन अपडेट। तर 1973 पासून वारीची अखंड परंपरा चालू आहे आणि या वेळेपासूनच दरवर्षी महापूजेचा मान आषाढी वारीचा हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिला जातो, त्यातल्या त्यात महाराष्ट्र राज्याच्याच मुख्यमंत्र्याला दिला जातो। आणि यावर्षी सुद्धा माननीय देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांना हा मान देण्यात आलेला आहे। यांना हा मान देण्यात आलेलाच आहे, परंतु त्याच्याबरोबर एक असं नशीबवान पती पत्नी म्हणजेच दाम्पत्य असतं की ज्यांना या पूजेचा मान भेटतो। या वर्षीचं हे दाम्पत्य नेमकं कोण आहे, तर ज्यांचं नाव आहे जे आहे धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील आहेत, यांचं नाव आहे पांडुरंग माने आणि पत्नीचं नाव आहे प्रभादेवी माने। या दाम्पत्यांना या वर्षीचा पूजेचा मान, विठू रुक्मिणीच्या पूजेचा मान हा या दोन्ही दाम्पत्यांना मिळालेला आहे। महत्त्वाचं म्हणजे आता हे दाम्पत्य ठरवलं कसं जातं। आता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या दिवशी पूजा होते, पहाटेची 5 वाजल्यापासून ही पूजा होते। पहाटे 5ला मुख्यमंत्री जेव्हा आत जातात त्यांच्याबरोबरच ते दाम्पत्य आत जाते आणि दरवाजाचे मंदिराचे दरवाजे हे बंद केले जातात। परंतु हे दाम्पत्य ठरवतं नेमकं कोण, तर ह्या दाम्पत्य ठरवण्याचा अधिकार पूर्णपणे मंदिराच्या समितीकडे असतो, परंतु त्यासाठी सुद्धा काही अटी असतात। त्या अटीनुसारच त्यांना ते दाम्पत्य महापूजेसाठी ठरवावं लागतं। तर या वर्षीचं दाम्पत्य आहे पांडुरंग माने आणि प्रभादेवी माने यांची निवड किंवा यांची महापूजेसाठी हे दाम्पत्य कसं ठरवलं, तर रात्री 11 वाजता म्हणजे एकादशीच्या आषाढी एकादशीच्या आदल्या रात्री 11 वाजता अचानक जी लांबच्या लांब रांग आहे ती रांग बंद केली जाते आणि रांगेत सर्वात पुढे असलेले जे दाम्पत्य आहे त्यांची निवड केली जाते। परंतु फक्त हे पुढे असून चालणार नाही, तर हे जे दाम्पत्य आहे त्या दाम्पत्यांच्या दोघांच्याही गळ्यामध्ये तुळशीची माळ असेल तरच हे दाम्पत्य हे महापूजेसाठी मानकरी म्हणून ठरवलं जातं। तर ही परंपरा अखंड 1973 पासून चालू आहे आणि आजही ती तशीच चालू आहे। या वर्षीचे जे मानकरी आहेत पांडुरंग माने आणि प्रभादेवी माने यांची वारीची परंपरा त्यांनी सांगितल्याप्रमाणे 20 वर्षापासून ही परंपरा चालू आहे। त्यांचे आजोबा वारी करत होते, त्यानंतर त्यांचे वडील वारी करत होते आणि आता ते वारी करत आहेत आणि इथून पुढेही आमचा नातू वारी करेल असा त्यांनी शब्द सुद्धा दिलेला आहे। आणि त्यांनी एक अभंग सुद्धा सांगितलेला आहे की ज्या आई-वडिलांचं मन तृप्त असतं किंवा जे आई-वडील धार्मिक असतात, अशा धार्मिक आणि पवित्र आई-वडिलांच्या पोटी अशी रसाळ फुले येतात आणि म्हणूनच आम्ही रसाळ फुले, आमच्या आई-वडिलांची सुद्धा अशीच वारीची परंपरा होती आणि म्हणूनच आम्ही सुद्धा ती वारीची परंपरा पुढे तशीच चालू ठेवली आहे, असं सुद्धा त्या दाम्पत्याने दरवर्षी यावर्षी लाईव्ह बोलताना सांगितलं। तर अतिशय महत्त्वाची ही माहिती आहे, प्रत्येक वारकरी भक्ताला माहीत असणं गरजेचं आहे। त्यामुळे प्रत्येक वारकरी भक्तापर्यंत शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या टीमच्या वतीने तुम्हाला आषाढी वारीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। रामकृष्ण हरी।